वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळताना गोलंदाज साईनाथ. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं साई आणि पहिला चेंडू सुंदरसा स्वीप केलाय ऑन साईडला. चेंडू जातोय शॉर्ट फाईन सीमरचा ट्रॅव्हल होतोय. काय कमालीचा फटका. पहिला चेंडू पेस करताना जगदीशच्या बॅटमध्ये सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. चेंडू सीमारच्या बाहेर जाणार. चौकानं स्वतःचं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती बिनबादचार. ओव्हर क्रमांक पहिला. पुढे एकदा साई. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. चेंडूला सुंदरसा प्ले केला ऑन साईडला ऑन ते कार्पेट. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये मात्र एकदम कंप्लीट. धावसंख्या 5 बिनबाद 5. ओव्हर क्रमांक पहिलं. नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आयडियल फ्रेंड्स सर्कल ग्रुप हवे दिव्या संघ प्रथम करतो फलंदाजी. चेंडूला उडवलाय. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी संघात धावसंख्या बिनबाद 7. आता मंगेश देखील या 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. मयूर पाटील यांच्या खऱ्या अध्यक्षतेखाली तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनंत म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. पुन्हा एक धावांसाठीचा अतिशय चांगला फटका. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरते. धावसंख्या होते ती 9. थोडासा आवाज दे बेटा 2-4 रुपयाचा. पुन्हा एकदा साई. एक्सप्रेस डिव्हिजनचा चेंडू वेगवान चेंडू होता. बघा चेंडू देखील कुठून ट्रॅव्हल झालाय. आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच करतील. वाईटचा इशारा. 1+1 एकंदरीत 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 11. चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक दक्ष. यस वेल जज कॅच. अतिशय चांगला झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची पहिली विकेट. जगदीश याची खेळी मात्र संपुष्टात. फटका एक बाद 11. चला यानंतर 2 संघाचे कॅप्टन तुम्ही देखील आम्हाला जॉईन व्हा. चौथा इनवा मानकोली विरुद्ध विपक्ष मिनेश 11 जय बजरंग कारिवली. वेलकम कैलाश. पहिले पैसे दे.
नाही ना तो मोहन दाखवणार नाही ना मोहन दादा माझी मागे बोलले गेल ना नाही नाही ते तसा हिसाब ना ते आहे बोलले. वाडे शॉट काय कमालीचा फटका घोटणार देख तमाशा देख नाही नाही बाबा तो जबरदस्त अपलातून फटका आपण पाहिला पप्पूच्या बॅट मधून पहिले पाठव म्हणा. तुमच्या माध्यमात एक चांगला झेल कॅरी झाला तर हरेश तरी यांच्याकडनं तब्बल 555 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाईल. प्रकाश भाऊंवर जीव आहे मात्र बऱ्याच खेळाडूंचा. पप्पू याच्या बॅटमधून देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. पहिला चेंडू पेस करताना चौकाराला आणि या चौकारानं आयडियल फ्रेंड सर्कल ग्रुप दिवे संघ पोहोचतोय 1 बाद 15 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाला रंभ परंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज येतोय बंटी. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली सुरुवात आहे. बंटी थोडासा मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला होता. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय 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 सीमा रेषेबाहेर चौकार. धन्यवाद डिझाईन. मान्य श्री कमलाकर ठाणगे साहेब आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 या स्पर्धेमधून तुमचं मनस्वी स्वागत. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपणास आमंत्रित केले जातं. आपण देखील आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. पुन्हा एकदा गोलंदाज बंटी. आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. खऱ्या हाताने चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन व्यवस्थित हिट करता आली नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र त्या चौकारचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज बंटी. दिवेगामचे विद्यमान सरपंच सन्माननीय सुधाकर पाटील यांच्याकडनं बघा पप्पू तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपल्या बॅटमधून चौकारता आलेला आहे. मात्र षटकाराला तर त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाईल. दिवे ग्रामपंचायतचे जे विद्यमान सरपंच आहेत सन्माननीय सुधाकर पाटील. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय सचिन. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड ज्याला आपण समजतोय विश्वासू फलंदाज आहे. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका.
माजी सरपंच ग्रामपंचायत दिवे अंजोर सन्मान्य सदानंद पाटील यांच्याकडे या स्पर्धेला ऑर्गनाईज केलेलं खास करून पिंटू पप्पू तुमच्यासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितले आहे आणि तुमच्या बॅटमधून जर एखादा षटकार आला तर त्यासाठी योग्य ते पारितोषिक देखील त्यांनी या ठिकाणी लावलेलं आहे. पलटीट इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज सचिन याला एक निर्धाव नाही धाव घेतली ना, एक धाव मात्र कंप्लीट झाली लेग बायच्या रूपानं. या एकदामीन संघात धावसंख्या 25. पप्पू बघा तुम्हाला सुवर्ण संधी आहे. सदानंद पाटील तुमच्या ग्रामपंचायत माजी सरपंच तुमचे परममित्र आहेत आणि तुमच्या बॅटमधून एखादा मोठा पटका आउट ऑफ दी पार्क सीमारच्या बाहेर जाणारा षटकार आला तर त्यांच्याकडे तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राईज. चेंडूला फ्लिक केला ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू पाहतोय, एक कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज गिरीशाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेक, मात्र 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 27. आज काय कमालीचा खेळ देखील आपण पाहिला. आयडियल हवे दिव्य या संघाच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ, पहिला विजय देखील त्यांच्या माध्यमातून मला वाटतं चालू हंगामाचा संपादित झाला. मयूर पाटील संघाचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अतिशय चांगला फटका, यस हाफ टेकरमध्ये चेंडूचा फलंदाज शपथ झाला. चेंडू सुंदर हुकेला चेंडू लॉंग लेग सीमारशे क्लिअर करणारा चौकार येतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये करताना संघ आपण पाहतोय. आयडियल हवेत दिवे. दोन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 31-31. काय कमालीचा खेळ. भिवंडी तालुक्यातील सर्वात दादा संघ म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतोय, स्वराज्य कशिले संघाच्या अगेन्स्ट काय कमालीचा परफॉर्मन्स, उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना संघ आपण पाहतोय. आयडियल हवे दिवे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय निलेश मडवी. स्ट्राईक रोटेट करणे संधी सचिन याला. टेक्निकल बॅट्समन उत्तम दर्जाचा फलंदाज संघाचा. अतिशय चांगला चेंडू तिथे सुरेखपणे चेंडू सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला, चेंडू जातो डीपला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. रनिंग व्हिडिओ अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतो. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या डबल 3 33. डबल 3. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील मला जॉईन व्हा. चेंडूला स्विच काढण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. आम्ही वारंवार सांगत असतोय, रिवर्सचा फटका मारायचा असेल तर खऱ्या हाताने चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. एक्सप्रेस डिव्हिजन वेगवान चेंडूला बीट करतो फलंदाज सचिन पाटील याला. चौथा हिरवा मानकोली विपक्ष निमेश एलेमान जय बजरंग कारिवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. अतिशय चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, चांगला फटका आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 35.
भिवंडी तालुक्यातील सर्वात दादा संघ म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतोय, या संघाच्या अगेन्स्ट काय जबरदस्त परफॉर्म, काय कमालीचा खेळ करताना या मैदानाच्या आतमध्ये आयडियल हायवे दिव्या संघ. अतिशय चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडूला सुंदरसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. हाफ वॉलीवर चेंडूला सुंदरसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये सरळ सीमारेषा बाहेर जाणारा, डाऊन दी ग्राउंड, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, चौकार. धावसंख्या 4ने पुढे किती 39. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करणारा संघ आता पाहतोय आयडियल फ्रेंड सर्कल ग्रुप हायवे दिवे. संघाचा जाम मोठा नाव नॉइस टाकर पप्पू. मात्र तुमच्यासाठी देखील स्पर्धेमधून एक ब्रेकिंग न्यूज आहे. तुमच्या बॅटमधून जर एखादा मोठा पटका आउट ऑफ दी पार्क सीमाच्या बाहेर जाणारा षटकार येतोय तर सदानंद पाटील यांच्याकडनं योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. दिवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, मला वाटतं त्यांच्या सौभाग्यवती सरपंच होत्या. या ठिकाणी मात्र चेंडूला उडावला ऑन साईडला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. साईची जोडी फाटली. 2 धावा कंप्लीट. निलेश 41 धावा झालेल्या आहेत. तिसरा ओव्हर प्रगतीपथावर आहे. अजून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय कमालीचा परफॉर्म, उत्तम दर्जाचा खेळ. आज चेंडूला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थानं नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय प्रेम. षटक क्रमांक 3 संपत 3 षटकांची धावसंख्या होती ती 41. 4थ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय सर्वेश. आज यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आणि प्रेक्षकांमध्ये खास करून स्वराज्य केसरी संघाचे खंदे समर्थक राम भोसले साहेब उपस्थित. वेलकम. प्रेम माळी, प्रेमनाथ माळी, वेलकम. एस काय सर्वेस चेंडू हलक्यात फक्त टॅप केलं. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. आज पप्पूच्या बॅटमधून चांगले धाबा मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावा संघाची धावसंख्या 43. 4 चेंडू पेस करताना पप्पूच्या बॅटमधून 12 धावा.
चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सवर जॉईन व्हा. चेंडूला स्विचेट काढण्याचा प्रयत्न, रिवर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हते. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. और क्रमांक 4 43 3 बाद 43. शेवटचं अंतिम ओव्हर प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सर्वेश चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. चेंडू जागेवर येतो मात्र एक चिक्की सिंगल कंप्लीट. धावसंख्या 44 डबल 4. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेलकम सनी भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मित्र आपण जी स्पर्धा पाहतो ही स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आम्हाला मॅन ऑफ द मॅच जी आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या पुरस्कृत झालेल्या आहेत. वेलकम सनी. जॉली स्पोर्ट्स ब्रास बँड आयोजित आपण जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये सनी भुईर आपण जाम एन्जॉय केला. पुन्हा एकदा सर्वेस लेफ्ट टर्न ओव्हरचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र एक थोडासा दूरवरून मारण्याचा प्रयत्न होता. लांबून खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. एक्सप्रेस डिव्हिजनचा चेंडू होता. वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होतं. आता उर्वरित फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अद्यव स्थिती आपण पाहतो 3 बाद 44. सचिनला ना सचिनला काय सचिन बॅट्समॅन आहे ना. अतिशय चांगला फटका. हा पलीकडे जोड सुंदरसा ऑन राईचा फटका. थोडासा तंबल होताना क्षेत्ररक्षक जयेश. धावसंख्या दोन्ही पुढे 46. आज खऱ्या अर्थाने बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट खेळताना काय जबरदस्त परफॉर्मन्स, उत्तम दर्जाची कामगिरी खास करून फलंदाजी. आज आत्मविश्वास वाढलेला आहे. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हबे दिव्या संघाचा. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाज. आणि ह्याचबरोबर षटक क्रमांक 4 संपत 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 46 आणि विजयाचं लक्ष 47 धावांचं. चला तुर्तास आपण जाऊ टॉस बॉक्स मध्ये करूया 2 दिग्गज संघांमधून पुढील सामन्याचं नाणेफेक. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हा. सनी चले आले आले लगेच जेवे महेश या चला टॉस घेऊया या भाऊ. हॅलो चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक. एका बाजूला निमेश 11 जय बजरंग कारिवली संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन आहे. तर दुसऱ्या बाजूला चौटा हिरबा मानकुली या संघाचा कॅप्टन. बघा दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम. एक स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवलेले. एका बाजूला आदित्य 11 न्यू तुफान पिंप्लास नवीन 40+ आदित्य 11 म्हटलं तरी चालेल. आणि त्यानंतर अगेन्स्ट स्वर्गीय दिनेश स्मृती चषक. कोण बोलतोय चला महेश भाऊ उडवा. दिनेश स्मृती असं म्हणणं आहे. मात्र अगेन्स्ट आदित्य 11 न्यू तुफान पिंप्लास आयोजक संघ पडतोय. मान्यवरांचं खूप खूप आभार. प्रेम नाणेफेक नाणेफेक आपण जिंकलेले. आपल्याकडे वेळ नाही आहे. फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगा. बॅटिंग करणार आहे. क्या बात आहे. एक धाडशी निर्णय घेतला आहे. ऑल दी बेस्ट. बघा टॉस बॉक्समधून ब्रेकिंग न्यूज आहे. नाणेफेकीचा कॉल लागतोय. चौटा हिरवा मानकुली
ए या संघाच्या बाजूने आणि ज्यानं प्रथम धाडसी निर्णय स्वीकारलेला आहे फलंदाजी करण्याचा. मी तुर्तास आपणास घेऊन चालतो कॉम्बॉक्समध्ये. त्यांनी सज्जत माझे परममित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओल टू कालुराम केने. धन्यवाद मोहनदादा भोईर. मैदानामध्ये सध्या दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवीदिवे आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम विजयाचं लक्ष ठेवलं आहे. कशेली टीम समोर 47. आज 49, 48 आणि 47 तिन्ही सामन्यातून आकडा आपल्याला चेसिंगसाठी पाहायला मिळाला आहे. पहिल्या सामन्यातून होत्या 48, पहिल्या सामन्यातून 49, दुसऱ्या सामन्यातून 48 आणि आता तिसऱ्या सामन्यातून 47. क्या बात आहे. वेलकम शिवा म्हात्रे, त्यानंतर महेश भोईर असतील, जयेश खंडागले असतील आणि त्यानंतर आपले सनी भोईर टॉस बॉक्स ज्याने आम्हाला प्रस्तुत केला आहे असे शिवाभाई म्हात्रे. स्वर्गीय गोसदाचा डायरेक्ट षटकार हिट होतोय तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला दोन्ही संघांनी आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्या. मानकोली कारिवलीची झालेली आहे. प्रेमनाथ आपली रिपोर्टिंग करून घ्या. ज्ञानेश्वर मुकदम यांच्याकडे. एस के ऑनलाईन पेमेंट मारा. जेवण करून कोणीच जाऊ नका अशी घरमालकांची विनंती आहे. आदिती इलेव्हन न्यू तुफान पिंपळ संघाकडून नक्कीच ही सर्वांना कलकलीची विनंती आहे. आजचे भोजनदाते आपले उपेश मस्के आणि सदानंद पाटील. काल घनश्यामजी भोईर होते, आज सदानंद पाटील आहेत. क्या बात आहे. शिवा म्हात्रे आले, त्यांची टीम पिछाला गेली, ते इथे थांबलेत. धन्यवाद. नाही दुखापतग्रस्त आहेत. तुफान पिंपळ संघाचे कर्ता धर्ता आहेत. या स्पर्धेसाठी देखील त्यांचं लाख मोलाचं सहकार्य स्वर्गीय गोसावी झिपऱ्या म्हात्रे यांच्या नावाचा टॉस बॉक्स आम्हाला दिला आहे. शिवाबाई म्हात्रे पिंपळास शिवसेना शाखा प्रमुख देखील आहेत. सनी भोईर देखील आहेत. त्यांचं देखील खूप खूप आभार ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे सर्व ट्रॉफी स्पॉन्सर केलेत. तसेच जयेश खंडागले यांनी 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. गेम ऑन महेशदादा भोईर यांच्याकडून देखील आम्हाला द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी आलेली आहे. महेशदादा भोईर यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. हेमंत मगन भोईर यांच्याकडून प्रथम क्रमांक. क्या बात आहे. सुंदर ट्रॉफ्या स्वर्गीय दिनेश स्मृती चषकाच्या आपण पाहतोय. आदिती इलेव्हन न्यू तुफान पिंपळास आयोजित या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू वाईट. अतिरिक्त धावसंख्येने खातं खोललेलं आहे. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. पहिला वाईट, दुसरा डॉट. इंद्रजित पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेत आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवीदेवी टीमला. आमचे मित्र आहेत. धन्यवाद इंद्रजित पाटील. हा फटका हवेमध्ये केला आहे. खाली क्षेत्र आहे. पप्पू म्हात्रे चाललेत, अगदी चेंडूचा पाठलाग करतायत. चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. 2 धावा संघाचे सेव्ह केलेत. वा. पप्पू म्हात्रेंचा सराव चांगला आहे बघा. अगदी मिडॉनला होते आणि जवळजवळ लॉंग ऑन वाईडिश काऊ कॉर्नर रिझनला चेंडू त्यांनी पकडलाय. संघाच्या मौल्यवान 2 धावा सेव्ह केलेत. धावसंख्या 3. बनवायचे 47. हा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये होता. एका टप्प्यानं चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय साईच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला चौकार.
लावलेत. डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफ. ही फिल्डिंग कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. पहिले 2 फटके अगदी साईनं आपण पाहिले तर लॉंग ऑन कव्हकॉर्नर रिझनकडे खेळले. बघूया इथे फिल्डिंगमध्ये आता बदलाव केलेला आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावा आलेत. 1 चौकार, 1 दुहेरी, 1 डॉट, 1 वाईट. जय गावदेवी काटी टीम देखील पोहोचलेली आहे. सचिन स्पोर्ट पूर्ण टीम देखील आज आहे. जय हनुमान सरवली टीम देखील आहे. स्पीडअप करा जरा. आजच्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून हा तिसरा सामना आहे. यानंतर चौथ्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि चौथ्या मानकोली टीम संघनायक प्रेमनाथ मालीने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतलाय. गणेश दादा केनी फॅन टीम क्या बात आहे. पॉइंट च्या मधून हा फटका खेळलाय. चेंडू चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या भेटीला. आहे तो साईच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार. साई या सामन्यातून चांगली फलंदाजी करतायत. खास करून मंगेश्वर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. हा फटका पुन्हा एकदा कव्हकॉर्नर सरसवतोय. सचिन डीप मध्ये उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग होते. 2 धावा आलेत. धावसंख्या 19. 1 ओव्हर 19 धावा आणि या 18 धावा साईच्या बॅटमधून आणि 1 धाव वाईट अशा एकूण 19 पहिल्या चेंडूमध्ये. जय हनुमान सरवली, जय गावदेवी काटेई आणि सचिन सर पूर्णा हे तिन्ही संघ जर इथे हजर असतील तर आपली रिपोर्टिंग करून घ्या आणि जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये. आदिती 11 आणि न्यू तुफान पिंपलास 40+ संघाच्या वतीनं आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे की कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका. आज भोजनदाते आहेत आमचे सदानंद पाटील. काल घनश्याम भोईर होते आणि उद्या नक्कीच रविवारचे भोजनदाते आहेत उमेश जोशी आणि मिथुन भोईर. क्या बात आहे. खूप खूप आभार दिनेश मूर्ती या स्पर्धेसाठी. या सर्व दानशूर दात्यांचं मोठं सहकार्य आहे. महेशदादा भोईर असतील, सनी भोईर असतील, शिवाजी म्हात्रे असतील, तसेच आमचे जयेश खंडकले असतील आणि आमच्या गावातील इतर सर्व आमचे दानशूर दाते हेमंत भोईर, सर्वांचे विशेष आभार. आमच्या टीमवर प्रेमच तेवढे आहे. आदिती 11 न्यू तुफान पिंपलास टीम, संजय कोहली फॅन टीम, उमेश पाटील, सुनील पाटील, रतिलाल पाटील, किसनदादा पाटील, रुक्षनदादा गायकवाड, रोहित पाटील, विकास पाटील, तुषार म्हात्रे, गणेश गायकवाड, पंकज कोहली, रमाकांत पाटील, सुनील म्हात्रे, अंबादास म्हात्रे, किरण पाटील, राजन भोईर, निलेश भोईर, नितेश भोईर, जितेंद्र नागावकर आणि नरेश पाटील ही आदिती 11 न्यू 40+ टीम. गोलंदाज रुपेश 18 चेंडू आणि 28 धावा. हा फटका हवेमध्ये आहे. बघूया पप्पू सेफ. चेंडू लेंड झालाय. दोन धावा या चेंडूवर आल्या. धावसंख्या 21. पप्पून आज फलंदाजीतून 12 धावांचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 2 दुहेरी, 2 डॉट, 6 मध्ये 12, मंगेशनं 5 मध्ये 8, जगदीशनं 3 मध्ये 5
आणि सचिन 7 मध्ये 10 आणि प्रेम भोईर 2 धावा. हा फटका सेफ फटका केलाय, बघूया सचिन इथे देखील 2 धावा पूर्ण केलेत. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 24. पप्पू मात्र थकलेत आज, कारण की सलगचा दुसरा सामना खेळतात. या सीझनचा पहिला विजय आपल्या स्वर्गीय दिनेश मूर्ती चषकाच्या माध्यमातून आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदेवी टीमच्या नावी लागलेले आहे. 1 तास सारंगाव टीमला पराभूत केलं. बॅटची आतली काढायला लागली होती. यष्टीरक्षक जगदीश पाटीलनं चेंडूला उचललाय. 1 सिंगल धाव. धावसंख्या 25. 25 धावा 9 चेंडू मध्ये. जीवन मात्रेकडून बालाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नाही, काल जीवनला 100 रुपये इथे दिले होते. ते बक्षीस त्यांनी ठेवलंय वाटतं. जीवन खुश आहे आज. नक्की जीवन आमचा पाहुणा आहे मानकुलीच्या मैदानावरचा. पुष्पा आणि जीवन मात्रे. बघूया हा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दिनेशच्या बॅटमधून षटकार आलाय. दिनेशला संधी दिली मुकादम सलामीला, कारण की गिरीश मडवी थांबलेत आणि आज दिनेश भंडारीला संधी दिली. यष्टीरक्षक फलंदाज आहेत आणि चांगली सुरुवात या सामन्यातून. 4 चेंडूमध्ये दिनेशनं देखील 11 धावा. इथे बिमरचा इशारा आलाय. धावसंख्या 32 झालेली आहे. अवघ्या 11 चेंडूमध्ये 32 धावा आलेत. 24 मध्ये बनवायचे 47. 13 मध्ये 15. नक्कीच रामशेठ भोसले, गणपती भोईर, साई मामा, जगन काका म्हात्रे आणि परेश तरे. हा फ्री चेंडू होता. इथे देखील झेल ड्रॉप केलाय. पप्पूच्या जागेवर बाला गेले आणि पप्पू देखील आता खुश आहे बालावर. चांगले प्रयत्न केले होते बालानं. असं नवीन टीम आहे. पुणेनाथ वेलकम. 34 धावा 2 ओव्हरमध्ये आलेत. आता 12 मध्ये 13. 12-13 एक चांगली गोलंदाजी करावी. इथून सचिन ला मला वाटतं गोलंदाजीसाठी नाही पंकजला दिलेली आहे. पंकज नक्कीच सनी बोहिरना जी सचिन सोड पूर्ण ते स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये 2000 रुपयाचं पारितोषिक. गणपती भोईर आपण मान्यवर कक्षामध्ये साई मामा, रामशेठ भोसले, मदन काका म्हात्रे अँड परेश तरे ऑल कशेली टीमचे समर्थक. 12 मध्ये 13 आहेत. गोलंदाजीसाठी पंकज आलाय. बघूया पप्पू मात्र खुश आहेत. आज पहिला विजय त्यांच्या नावी लागलेला आहे आणि आज संपूर्ण आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदेवी टीम खुश असेल. या सामन्यातून देखील धावा चांगले बनवले होते 46. मात्र गोलंदाजीची सुरुवात खराब पाहायला मिळाली. बघूया चेंडूला चांगला अगदी लॉंग ऑन रिझनला खेळले होते. चांगला ड्राईव्ह आपण पाहिलाय. कडक फटका होता साईचा. धावसंख्या 35. 11 मध्ये 12. 11 चेंडू आणि 12 धावा.
हा फटका पुन्हा एकदा काऊ रिझनकडे. दुसऱ्या धावेसाठी साई आलेत आणि पोचलेत देखील. क्या बात आहे. आता 10 चेंडू आणि 10 धावा, 37 धावा लागलेत 14 मध्ये आणि आता 10 चेंडू मध्ये 10. चांगली भागीदारी आहे या सामन्यातून स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाच्या सलामीवीर जोडीकडून. क्या बात है. अप्रतिम स्लॉग स्वीप, सुपर टायमिंग, ताकद, नजाकत पाहायला मिळाली दिनेश भंडारीच्या बॅटमधून. चौकार. हिटिंग शॉट आपण पाहिलाय. टायमिंग सुपर होता. दिनेश भंडारे चांगल्या लय मध्ये आहेत. हा देखील पुलचा फटका केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. चौकार. दोन धावा दूर आहे. 16 चेंडू मध्ये 45 धावा टोकलेत आणि या स्पर्धेची सर्वात मोठी भागीदारी दिनेश आणि साईच्या नावी लागेल. आणि हा नक्कीच इथे एक धाव. स्कोर इज लेवल. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये. स्कोर इज लेवल. चेसिंग इज कंपल्सरी. स्पर्धेची नियमावली आहे. चला मानकुली टीम खेलो कशामध्ये येऊन बसायची तयारी करा. चांगला क्रिकेट अगदी इथे 3 ओव्हरमध्ये सामना फिनिश केलाय. स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली टीमनं अभिनंदन. स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली टीम. अडलक टपलक पप्पू म्हात्रे, मयूर पाटील, जगदीश पाटील, प्रल्हाददादा भोईर अँड ऑल टीम, आयडियल फ्रेंड्स ग्रुप, हडलक. साईनं बनवलेत 21, दिनेशनं बनवले 24 आणि या सामन्याचा सामनावीर साईचा विकेट घेतला तर 26 पॉईंट होतात. दिनेशला संधी दिली आणि नक्कीच दिनेशनं त्या संधीचं सोनं केलं आहे. यष्टीरक्षक